जायचं नाही. नमस्कार मंडळी, तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला माहीतच आहे की आम्ही पुण्याला शिफ्ट झालो होतो. 20 दिवस राहिले मी पुण्याला, पण आमचं एका रात्री जर डिसिजन झाला की आपल्याला बारामतीला जावंच लागेल. कारण असं त्याचं की आमचं नवीन बारामतीला नवीन फ्लॅटचं काम चालू आहे आणि तिथं फर्निचरचं काम चालू आहे. पण तिथं काय झालं आहे ना की आपण नाही येत तर सगळं ते फर्निचरवाल्यांनी सगळं चुकून ठेवलं आहे. इंटेरियरने एक प्लॅन दिला आहे, फर्निचरवाल्यांनी दुसरंच केलं आहे, आमचं तिसरंच चाललं आहे. त्याच्यामुळं म्हटलं पुण्याला थांबून काय उपयोग नाही, इकडं राहून सगळं चुकलं तर काय उपयोग आहे पुण्यात राहून. मग ते जोपर्यंत काम होतं आहे तोपर्यंत आपल्याला बारामतीतच थांबावं लागेल. म्हणून आम्ही अर्जंट एका दिवसातच प्लॅनिंग केलं आणि आता परत बारामतीला चाललो आहे. आता सकाळच निघलो होतो आम्ही, तरी 8 वाजले होते. लवकर निघता उशीरच झाला आम्हाला. आणि निपू तर काय झोपेतच होतो, कारण पुण्याला गेल्यापासून रात्रीची मुलं झोपतच नव्हते. काय फरक असतो काय माहीत गावात आणि सिटीतल्या वातावरणात. गावाला लवकर झोप पण येते आणि लवकर जाग पण येते. तसं सिटीमध्ये गेलं की आपोआप 12-1 वाजतातच आणि सकाळ झालेली पण कळत नाही. 9 वाजले तरी असं वाटतं 7 आणि 8च वाजलेत, जागच येत नाही. त्याच्यामुळं मुलांच्या पण सगळ्या सवयी बदलून गेल्या आणि लवकर निघाल्यामुळं कोण जेवण नव्हतं केलं. वेदला काय आम्हाला सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. मग पटकन डोसा वगैरे खाल्ला बारामतीत गेल्यावर आणि मग डायरेक्ट फ्लॅटकडे गेलो. आता बिल्डिंग पाशी आल्यावर आम्ही तर उतरलो, पण वेद मागेच राहिला होता. त्याचं डोसा खायचं कामच चालू होतं. त्याने तसाच रोल केला होता आणि खात होता. ठीक आहे म्हटलं. आणि आल्यावर बघतो तर काय तसे बराच दिवस झालं होतं येऊन, महिना झाला असेल. बिल्डिंगचं बऱ्यापैकी काम झालं होतं, म्हणजे 80-85% काम झालं आहेच. आता कंपाऊंड झालं आहे, बिल्डिंगला पूर्ण कलर पण देऊन झाला आहे, POP पण झालं गॅलरीतलं, तुम्हाला दिसतच असेल. आणि मग जोपर्यंत फर्निचर होईल तोपर्यंत हे काम पण होईल बाकीचं, म्हणजे बरोबर मग पूजा वगैरे. चला तर मग तुम्हाला एक मी क्विक एम्प्टी हाऊस टूर देते. आता दरवाजामधून आत आल्यावर ही एंट्रन्स लॉबी आहे. थोडीशीच दिसली, मी काय पूर्ण व्ह्यू नाही घेऊ शकले. छोटीशीच आहे आणि हा हॉल आहे आमचा. हॉल पण बऱ्यापैकी मोठा आहे आणि गॅलरी पण आम्ही जास्त मोठी करून घेतली आहे. आम्हाला असं मोकळं जास्त आवडतं. फर्निचर आणि हे किचन आहे. किचन पण आम्ही सलग करून घेतलं आहे, जास्त उगीच एल शेप वगैरे असं नाही करून घेतलं. आणि ही किचनच्या शेजारची म्हणजे किचनमधली गॅलरी आहे, वॉशिंग मशीन वगैरे राहील. आणि हा गॅलरीमधून व्ह्यू आहे हॉलपर्यंतचा. फ्लॅट तसा बऱ्यापैकी मोठा आहे आणि 2 BHK आहे फ्लॅट. फर्निचरचं काम तर चालूच आहे, बऱ्यापैकी नाही झालं अजून, 30% तर झालं आहे. दरवाजे वगैरे फ्लॅटचे राहिलेत बसायचे. हा दुसरा बेडरूम आहे आमचा मुलांसाठीचा. आणि आता हा मास्टर बेडरूम आहे. याच बेडच्या समोर हे बाथरूम आहे, बऱ्यापैकी मोठं आहे बाथरूमसुद्धा. फ्लॅटच मोठा असल्यामुळे सगळं मापात आहे, जास्त मोठं नाही आणि छोटं नाही. आणि इकडं बेडचं, कपाटाचं, वॉर्डरोबचं आणि आरसा येणार आहे इथं. एवढं तर काम झालं. आता घरी आलो आम्ही आणि घरी येऊन अशी निपुणची आणि वेदची अशी मस्ती चालू होती. निपुणला तर आंघोळ नव्हती केली सकाळ लवकर आल्यामुळं, म्हणून त्याला मग मी बाहेरच, म्हटलं गरम पण खूप होत होतं, आभाळ पण आलं होतं, म्हटलं बाहेरच आंघोळ घालावी. मग त्याला टबमध्ये बसवलं आणि छान त्या दोघांचं खेळायचं काम चालू होतं. दोघं पण पारोशे होते. आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन विचारायचे असतील फ्लॅट रिलेटेड किंवा अजून पण काही जर विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर आता आलोय आम्ही गावाला, आमच्या घरी पुण्यावरून. 20 दिवस होतो गावाला. 20 दिवस झाले, कळाले पण नाही कसे गेले ते. सामान आवरावरी सगळं. पण आता सिटीतून आलोय ना, म्हणजे पुण्यातून जिथं राहायचं तिथं गर्दी नव्हती, तरी खूप निवांत होतं. पण तरी पण ना असं खूप म्हणजे गावाला आलं निवांत, गावा एवढं थोडंच निवांत असेल पुण्यात. ते एक भारी वाटतं. बारामती सुरू झालं का असं निवांत वाटलं एकदम. कारण इकडं आमच्या इथं असं आहे ना की जिकडे पाहावं तिकडं सगळं हेच आहे, म्हणजे मोकळंच आहे सगळं. त्याच्यामुळं बरं वाटतं, जरा आतून मनातूनच बरं वाटतं.
इकडे याचं काय चालेल निपी बाबू खेळ ना गणित हा शेंडी. इथं गावाला असलं तरी करमत नाही, म्हणजे महिना वगैरे झाला ना, एखादा महिना राहिला आपण तर बोर व्हायला लागतं आपोआप, असं बोर होतं. गावाकडची पण लाईफ पाहिजे आणि सिटीतली पण लाईफ पाहिजे माणसाला, दोन्ही पण बॅलन्स करता आलं पाहिजे. कारण गावाला पण जास्त दिवस राहिलं की बोर होतं आणि सिटीमध्ये पण जास्त दिवस राहिलं की बोर होतं. मग असं चेंज करत राहिलं ना तर माणूस पण फ्रेश राहतं. आता इकडं आल्यावर मी किती 20 दिवस होते, तिकडं कळाले नाही 20 दिवस, तिकडं काही वाटलं नाही. पण इथं घरी आलं एवढं निवांत आणि रिलॅक्स वाटतंय ना, असं वाटतं की मी सुट्टीला आली आहे, म्हणजे खूप काम वगैरे करून आले, म्हणजे आतूनच माझं माइंडच एकदम रिलॅक्स झाले. तर हे पण पाहिजे, दोन्ही पण लाईफ माणसानं जगता आली पाहिजे, गावाकडं पण आणि खेड्यात पण. आता याला पण असं भेटलं असतं का निवांत वातावरण तुला पण खेळायला.